नमस्कार मित्रांनो. केंद्र सरकार एका दिवसाचं अधिवेशन बोलवून महिला विधेयक पारित करण्याकरिता धावपळ करू शकतो. तर मग का जे स्वातंत्र्य होऊन आज एवढे वर्ष होऊन गेले सुद्धा ओबीसीच्या जनगणासाठी विशेष संसद का नाही बोलू शकत? येथील जे पिछडा अतिपिछडा जो ओबीसी वर्ग आहे, जे एवढे वर्ष होऊन सन्या आपल्या हक अधिकारासाठी लढत आहे, रस्त्यावर कित्येक आंदोलन केले आहेत, देशभरामध्ये मोठमोठे आंदोलन झालेले आहेत, तरी पण याची दखल घेत नाही. ओबीसी तर हा प्रत्येक पक्षात दिसतो, पण त्या पक्षाचा तो मालक म्हणून कधीच दिसत नाही. फक्त तो गुलाम म्हणून दऱ्या उचलण्याकरिता दिसतो. हेच वास्तविक सत्य आहे. जोपर्यंत ओबीसीची जनगणना होत नाही तोपर्यंत आम्ही असंच लढत राहू. आणि ओबीसींना ही गोष्ट समजण्याची गरज आहे. तुम्ही ज्या बी पक्षात राहा त्याची प्रश्न करायला सुरुवात करा. मी तर तुमच्या पक्षासाठी एवढं राबराब राबतो, पण जेव्हा माझ्या हक अधिकाराची आणि माझ्या मुलाबाळांच्या हक अधिकारांची गोष्ट येते तेव्हा तुम्ही का नाकारता? जेव्हा तुम्ही हे प्रश्न करण्यास सुरुवात कराल तेव्हाच खऱ्या अर्थानं एक दिवस ओबीसीची जनगणना होईल आणि तेव्हा ओबीसीच्या उद्धाराचे मार्ग मोकळे होतील. धन्यवाद मित्रांनो.